शेळी पालन करताय, साहजिक आहे की तुमच्या पण शेळ्या या पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मग आता शेळ्या येणार आहे किंवा मग कधी 12 महिन्यात कधीही शेळी जणू शकते, पिल्लू देऊ शकते किंवा मग शेळी पालन करत असताना लहान पिल्लाला जुलाब लागणे, त्याच्यानंतर मोठी शेळी व्याल्यानंतर मागच्या बाजूनं घाण टाकणे ही साहजिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर शेळीला चिकल्या होणं किंवा मग एखादी साधीशी जखम होणं, या वेळेला मग करायचं काय? कारण या वेळेला काय होत असतं, शेळीला पडते आषाढी. तर या आषाढीवर इलाज काय? तर असं एक मलम सांगतो जे की तुमच्या फार्मवरती असलंच पाहिजे. मित्रांनो, माझ्या हातात आहे हे हिमॅक्स नावाचं मलम. हिमॅक्स नावाचं मलम प्रत्येक पशुपालकाकडे असलंच पाहिजे. काय मदत करतं तर जाणून घ्या. हे बघा, तुम्ही जर नवीन असाल तर ह्या गोष्टीचं थोडीशी ट्रीटमेंट जाणून घ्या कशा पद्धतीने केली जाते. आता समजा ही माझ्या समोरची शेळी आहे, ही ताजी वेलेली आहे. आता हिला माशी बसण्याची दाट शक्यता असते. जर हिरवी माशी बसली तर आषाढी पडते, आषाढी पडली, आळ्या पडल्या तर शेळीला ते लगे तुम्हाला सांगतो 1-2 तासाच्या आत पूर्ण शेपूट सुद्धा खाऊन घेतात. किंवा मग दुसरीकडे एखाद्या काशेत पडली किंवा मग लेंडीच्या जागेवर जर आषाढी पडली तर शेळीला खूप सारे प्रॉब्लेम होतात. किंवा मग पिल्लाला सुद्धा जुलाब झाले, जर आषाढी पडली त्या वासामुळं तर पिल्लाला सुद्धा ते पूर्ण आळ्या खाऊन टाकतात 2-3 घंट्याच्या आतमध्ये. तर तुमचं असं काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून असं जर तुम्हाला काही शंका असेल, समजा हे बघा, ह्या पिल्लांना रात्रभर पूर्ण दूध पिऊन घेतलं, याला थोडीशी जुलाब झाली, थोडंसं मलम काढायचं, शेपटीला लावून द्यायचं. ह्या मलमच्या वासानं ती माशी जवळ येत नाही आणि काही प्रॉब्लेम होत नाही. दुसरी गोष्ट, मलम लावल्यानंतर कसल्याही प्रकारची हानी पिल्लाला होत नाही, शेळीला सुद्धा हानी होत नाही, कारण आयुर्वेदिक आहे. धन्यवाद. थोडंसं लावायचं, आपलं टूथपेस्टवर आपण कोलगेट घेतो त्या पद्धतीनं थोडंसं काढायचं आणि लावायचं. धन्यवाद. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रणदेव शेळी पालन फार्मला यूट्यूबवरती सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करून घ्या. बाय बाय. लव्ह यू ऑल.